आणखी एक मोठी बातमी आहे, कारण आणखी एक तेल जहाज हे भारताच्या दिशेने रवाना झालंय। जग लाडकी या नावाचं हे जहाज आहे आणि 80,000 टन क्रूड ऑइल घेऊन हे जहाज भारताच्या दिशेने निघालेलं आहे। जग लाडकी या जहाजावर तेल भरत असतानाच यूएईच्या बंदरावरती हल्ला झाला। यूएई बंदरावरील हल्ल्यामध्ये जहाज हे थोडक्यात बचावलेलं आहे आणि हे जहाज आता भारताच्या दिशेने रवाना झालेलं आहे। कच्चं तेल घेऊन आणखीन एक जहाज भारताच्या दिशेने रवाना झालंय। जग लाडकी जहाज 80,000 टन क्रूड ऑइल घेऊन भारताकडे रवाना झालंय। जग लाडकी जहाजामध्ये तेल भरत असतानाच यूएईच्या फुजेराह तेल टर्मिनलवर हल्ला झाला। अशा परिस्थितीतही भारतीय ध्वज असलेलं जग लाडकी जहाज तिथून सुरक्षितपणे बाहेर पडलंय। भारताची ऊर्जा सुरक्षा आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। 14 मार्चला जग लाडकी जहाजावर कच्चं तेल भरलं जात होतं। यावेळेला फुजेराह सिंगल पॉइंट मुरिंगवर हल्ला झाला। जहाजावर सुमारे 80,800 टन इतकं कच्चं तेल। रविवारी सकाळी 10:30 वाजता जहाज फुजेराहहून भारताच्या दिशेने रवाना झालंय। जहाजावर असलेले सर्व कर्मचारी आणि खलाशी हे सुरक्षित आहेत। जग लाडकी हे युद्ध क्षेत्रातून सुरक्षित बाहेर पडणारं 4थं भारतीय जहाज ठरलंय। दरम्यान शिवालिक हे जहाज आज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचणार आहे, तर नंदा देवी उद्या कांडला बंदरावर पोहोचणार आहे।